नांदेड जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात सर्वदूर पाऊस झाला असून अवकाळी पावसामुळे फळबाग, भाजीपाला यासह अन्य शेती पिकांचेही मोठे नुकसान झाले. तर जनावरे देखील दगावली आहेत. त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा आर्थिक संकटात सापडला आहे. हतबल शेतकरी काहीच करू शकले नाही. नांदेड जिल्ह्यासह राज्यभर झालेल्या या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची प्रचंड दणादण उडाली. प्रशासनाने अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून लवकरात लवकर मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. आत्महत्येनंतर शेतकऱ्यांना देण्यात येणारी मदत जर पिकाचे नुकसान झाल्यावर तातडीने मिळाली तर शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण कमी होईल. याची दखल सरकारने घ्यायला हवी, अशा प्रतिक्रिया सर्वत्र व्यक्त होत आहेत. शासनाने तात्काळ पंचनामे करून मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली. मी गाडेगावचा परवाशी हो. आमचं नाव रामदास उबाळे, गाडेगाव भगवान पाटलाचा मुलगा. आणि या शेतीमध्ये आम्हाला एकरभर वावर आहे साहेब. आता याच्यावर आमची काय मजा होती ते काय होतं, खाया पियाची, दुसरं काही ना. रोज मजुरीदार माणसं आम्ही हा. आता हे गेल्या नाही मला तर रोजच करू लागते. आता मिरगाला बी कसं टाकावं, काय टाकावं, एक किती दिवस आता काढायला लागते. किती एकर शेतीमध्ये दोडका उत्पादन केलं होतं आणि नुकसान काय झालं, नेमकं किती रुपयाचं नुकसान होतं? नुकसान आता 50,000 रुपये झालं असेल नुकसान आमची. दुसरं काय होणार, आता सरकारनं मला एवढी मदत देऊ, बस एवढीच इच्छा आहे आमची, मागणी काही नाही दुसरं. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.